माननीय किशोरजी कोतवाल आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोल्हापूरला आंदोलन करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे आंदोलन चालू आहेत। आमचं आंदोलन हे शासनाच्या विरोधामध्ये आहे। शासनाने आता जे काही नवीन उपक्रम चालू केला, डायरेक्ट उचल माल म्हणजे थेट दुकानदारापर्यंत माल, हे जे त्यांनी चालू केलं त्याच्यामध्ये जे काही आमचे तालुका गोडाऊन आहेत, महाराष्ट्रात जेवढे काही तालुका गोडाऊन आहेत त्या तालुका गोडाऊनचे कामगार बेकार होणार आहे। कामगारांवर गादा येणार आहे, कामगारावरती बेकारची गादा येणार आहे आणि ही गादा येऊ नये आणि जसं प्रचलित पद्धतीने काम चालतं तसंच काम कायम चालू राहावं, ही आमची मागणी आहे पहिली। दुसरी गोष्ट, टप्पा 1 टप्पा 2 तात्काळ बंद व्हायला पाहिजे। त्यामुळे आमच्या कामगाराच्या पगारावरती, उत्पन्नावरती खूप मोठा फरक पडणार आहे आणि हे सर्व नोंदीत माथाडी कामगार असल्यामुळे ह्या नोंदीत माथाडी कामगारांची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन अजून जास्त उग्र होईल। आमची सरकारला विनंती आहे, आम्ही सरकारशी बोलतो आहे। आम्ही मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी 26 तारखेला मीटिंग आयोजित केली आहे। त्यात जर सकारात्मक निर्णय झाला तर ते योग्य होईल, अन्यथा आम्हाला काहीतरी अजून रस्त्यावरती उतरून मोठं आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला ह्या कष्टकरी कामगारांकरता काहीतरी करावं लागेल। आम्ही ह्या कष्टकरी कामगारांकरता रस्त्यावरती उतरणार, आम्ही सरकारला ह्याचं प्रत्युत्तर देणार आणि ह्याचा इफेक्ट हा ग्राउंड लेवलला खूप मोठा होणार आहे। अन्नधान्याच्या बाबतीत खूप मोठा इफेक्ट होणार आहे। हे आंदोलन खूप मोठ्या पद्धतीने चिघळणार आहे। सरकारने आत्ता सकारात्मक चर्चा करावी आणि हे 1,00,000-2 लाख जे काही माथाडी कामगार बेकार होणार आहे त्यांच्यावरती बेकारची गादा आणू नये, ही आमची सरकारला आत्ताही आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे। अजूनही आम्ही विनंतीच करतो आहे, परंतु जर शासनाने तुझ्या बैठकीत ऐकलं नाही तर आम्हाला काहीतरी उग्र पाऊल उचलावं लागेल आणि त्याला जबाबदार शासन असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।